नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. आज मी नोटरीसाठी जे नवीन नोटरी झालेल्या आहेत त्या नोटरींसाठी मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आपण नोटरी करताना नेहमी आपल्याला प्रश्न पडत असतो की हे डॉक्युमेंट आपण करू शकतो की नाही, किंवा हे डॉक्युमेंट आपण करायचे की नाही. तर असे बरेचसे डॉक्युमेंट आहेत की जे आपण करू शकतो आणि असे बरेचसे डॉक्युमेंट आहेत की ते आपण करायला नाही पाहिजे. त्यातलं एक डॉक्युमेंट म्हणजे की लिव्ह इन लायसन जे डॉक्युमेंट असतं, जे नोटरी करण्यासाठी आपल्याकडे बऱ्याचदा येतं. तर लिव्ह इन लायसन हे डॉक्युमेंट आपण नोटरी करायचं नसतं. पण आपण ॲज पर मुस्लिम लॉप्रमाणे म्युच्युअल कन्सेंट डायव्होर्स म्हणजे त्यांच्या शब्दात त्याचं नाव आहे मुबारतनामा. तर हा मुबारतनामा आपण नोटराईज करू शकतो. तर ते मुबारतनामा जो असतो तो 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे मुस्लिम हजबंड अँड वाईफ आपल्याकडे येतात आणि ते 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर म्युच्युअल कन्सेंटचं डायव्होर्सचं ते मुबारतनामा असं हेडिंग असतं त्यांच्या डॉक्युमेंटचं. आणि ते मुबारतनामा म्हणजे एक प्रकारे मुस्लिम म्युच्युअल कन्सेंटनी डायव्होर्स असतो आणि तो नोटराईज आपण करू शकतो. तर त्याला आपण रजिस्टरमध्ये नोंदवायचं आहे. बघा, आपण कोणतंही डॉक्युमेंट जे आपण नोटराईज करतो तर ते आपण रजिस्टरमध्ये नोंदवणं खूप गरजेचं असतं. रजिस्टरमध्ये नोंदवणं म्हणजे त्याला नंबर देणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे जो म्युच्युअल कन्सेंटनी डायव्होर्स घेतात त्याला मुबारतनामा म्हणतात, तो आपण नोटराईज करू शकतो. तर तो नोटराईज करताना त्याच्याबरोबर काही कागदपत्र त्यांनी दाखल केले, जसं की त्यांची लग्न झाल्याचा काही पुरावा असेल तर तोही चालेल, किंवा त्यांचा आय डी प्रूफ, आधार कार्ड वगैरे ते जोडू शकतात. आणि अशा पद्धतीने ते मुबारतनामा म्हणजे मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे म्युच्युअल कन्सेंटनी डायव्होर्स असा तो आपण नोटराईज करू शकतो. तो कायदेशीर असतो. थँक्यू. बाय.